नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद विनायक राजेशिर्के पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. व्हिडिओ थंबनेल बघून आणि टायटल बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की हा ब्लॉग काय आहे. ॲक्च्युली हे भारतातलं सगळ्यात पहिलं साईबाबांचं मंदिर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे कसं शक्य आहे. तर बाबांनी जेव्हा समाधी घेतली ती 1918 साली घेतली. त्यानंतर एक तिथे गृहस्थ आहे, त्यांचं नाव मी तुम्हाला दाखवेन, आणि त्यांनी हे मंदिर बांधलं. या मंदिराची मूर्ती आहे त्याची स्थापना केली 1922 साली, आणि हे सगळ्यात पहिलं मंदिर झालं आपल्या भारतामध्ये. आणि हे फार कमी जणांना माहिती आहे. आय बिलीव्ह की यूट्यूबवर पण ह्या गोष्टींबद्दल नोंद नाही आहे किंवा त्याचं कुठे जास्त उल्लेख झाला नाही आहे. सो ह्याबद्दल जास्तीत जास्त मी तुम्हाला माहिती देईन. हे माझ्या पाठी तुम्हाला हे मंदिर दिसतंय ना, ते आता आपण आत जाणार आहोत आणि मी तुम्हाला सगळं ह्या मंदिरात ही जी मूर्ती जी बसवली आहे ही 1922 साली बसवली गेलेली आहे. चलो लेट्स गो. महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कुडाळ रेल्वे स्थानकापासून पश्चिमेस अर्धा किलोमीटर अंतरावर कुडाळ सरंबळ मार्गावर कविलगाव येथील साईनगरात श्री साईबाबांचे सुंदर मंदिर आहे. मंदिरातील श्री साईबाबांच्या मनोहरी मूर्तीच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे पेटते, तर रम्य व शांत परिसरामध्ये मनशांतीचा लाभ होतो. या मंदिराची निर्मिती म्हणजे श्री साईंची साक्षात प्रचिती आहे. येथील दत्तभक्त कैलासवासी रामचंद्र मांडये यांनी दत्त साई रूपात शिर्डीत वास करीत असल्याचा दृष्टांत झाला आणि दत्त नामस्मरणात सतत रममाण असणाऱ्या या दत्ताची पावले शिर्डीला वळली. साई दर्शनाने त्यांचे देहभान हरपले. दत्त भेटीचा अपूर्व आनंद त्यांना मिळाला. साईबाबांनी त्यांना दिलेल्या 1 रुपया त्यांनी जीवापाड जपून ठेवला होता. कुडाळातील अनेकांना त्यांनी आपल्या बरोबर शिर्डीला नेऊन बाबांचे दर्शन घडविले. सन 1918 मध्ये विजयादशमीला मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी श्री साईबाबांनी महासमाधी घेतली. सन 1919 मध्ये बाबांचा पहिला पुण्यतिथी उत्सव शिर्डी व्यतिरिक्त अन्यत्र सामुदायिकरित्या साजरा झाला. तो कुडाळ येथे मांडवेबुवा यांच्या करवी. बाबांनी दिलेल्या 1 रुपयात पहिला पुण्यतिथी उत्सव साजरा केला. त्यानंतर सन 1922 मध्ये म्हणजेच बाबांच्या 4थ्या पुण्यतिथीला मांडवेबुवा यांनी साई मंदिराची उभारणी केली आणि त्यात बाबूराव सारंग यांनी घडवलेली साईबाबांची 6 फुटी नयनरम्य मूर्ती स्थापन करण्यात आली. यापूर्वी कुठल्याही साई मंदिरात साईबाबांची मूर्ती स्थापन करण्यात आली नाही. फक्त साईंची तस्वीर सर्वत्र पूजन केले जात होते. बाबांच्या महासमाधीनंतर त्यांचा देह त्यांनीच व्यक्त केलेल्या इच्छेनुसार शिर्डीतील बुटीवाड्यात ठेवण्यात येऊन त्यावर समाधी बांधण्यात आली आणि तिथे बाबांची तस्वीर स्थापन करण्यात आली. त्यानंतर 36 वर्षांनी सन 1954 मध्ये दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी भाऊसाहेब तालीम यांनी घडवलेली 5.5 फूट उंचीची साईबाबांची लोबस मूर्ती श्री साई समाधी मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आली. या साई मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यात सक्रिय सहभाग असलेले व बराच काळ संस्थानाचे व्यवस्थापक विश्वस्त हे पद भूषवलेले श्री नागेश सावंत यांनी साईलीलाच्या वर्ष 7 मधील 5, 6, 7 अंकात प्रसिद्ध झालेल्या अनुभवात कुडाळच्या मांडवेबुवांच्या मंदिराविषयी ते म्हणतात. डिसेंबर 1922 मध्ये मी रजेवर कोकणात गावी असताना श्री मांडवेबुवा यांची भेट त्यांनीच स्थापन केलेल्या श्री साई दरबारात कुडाळ संस्थान सावंतवाडी येथे झाली. तिथे श्री बाबांची मोठी व वैराग्य संपन्न प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे. अर्थात अशा तेजस्वी विभूतीकडे पाहून कोणास स्वर्गीय आनंद होणार नाही. माझा आनंद द्विगुणित झाला आणि तेथेच मिळालेल्या साईलीला अंक
वाचनाने भक्तिप्रेमास भरते आले. दत्तदास मांडवे बुवांनी बांधलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्यानंतर श्री बाबूराव सारंग यांचे चिरंजीव प्रख्यात मूर्तिकार श्री श्याम सारंग यांनी घडवलेल्या श्री साईंच्या 7.5 फूट उंचीच्या नव्या मूर्तीची स्थापना 1983 मध्ये करण्यात आली. या मंदिराचे व्यवस्थापन सन 1922 ते 1946 दत्तदास मांडवेबुवा यांनी, त्यानंतर 1999 पर्यंत त्यांचे चिरंजीव श्री श्रीपाद बुवा मांडवे यांनी सांभाळले. तर 1999 पासून आतापर्यंत दत्तदासांचे नातू व श्रीपाद बुवा मांडवे यांचे सुपुत्र श्री राजन मांडवे, श्री आनंद मांडवे, त्यांचे कुटुंबीय व त्या आवारातील सर्व कुटुंबे तसेच श्री साईबाबांचे निस्सीम भक्त हेही धुरा साई कृपाने समर्थपणे सांभाळीत आहेत. कारण तुम्ही जे आता मंदिर आतमध्ये बघितलं त्याच्याच बाजूला लागून इथे हे दत्त मंदिर आहे आणि हेही तितकंच जुनं आहे. 1918 साली या मंदिराची स्थापना केलेली आहे. इथे यांचं निवासस्थान आहे. सो आपण आता दत्त मंदिर सुद्धा पाहूया. हे दत्त मंदिर आहे. याची स्थापना 1918 साली झाली होती आणि इथे आपल्याबरोबर काका आहेत. कडे दत्ताचे भक्त होते. त्यांना साईबाबांनी 1 रुपया दिला. 1 रुपयात त्यांनी झोपडीत साजरा केला. त्यांचं 22ला मंदिर बांधलं. त्याच्या अगोदर 1918 साली दत्ताचे भक्त होते. ते महाराजांनी दत्ताची स्थापना केली 18 मध्ये. दत्त भक्त होते ना. त्यांना साईबाबांनी त्यांनी आम्ही मामा आणि ते भाचे लागतात त्या वडिलांनी आमच्या जमीन देऊन त्यांना दत्ताची स्थापना त्यांनी केली. ते माडी आणि आम्ही पाऊस करू दत्ताची स्थापना केली 18 मध्ये. ते महाराज इथे बसायचे. बाकडा आरती सर्व इथेच करायचे. हा चौपाळा होता आमचा इकडे बाकडा. त्यांनी साईबाबांचा फोटो ठेवून सगळे हे पिंड वगैरे इकडे ठेवून सगळं इथेच करायचं. मग 83 सालापासून ही 83ला बसवली आणि ते 3 वर्ष झाली. ती जुनी मूर्ती 22 काचीमध्ये आहे बघा. बघितली? हां, ती 22ची मूर्ती. ती खांब आहेत ना, गॅरंटीने पॅक केली. पुढे होती, हे तोडलं आणि मग मागे ही मूर्ती बसवली 83ला. अक्षय त्याला मोठा वाढता पण दिला ही मूर्ती. आपलं नाव काय म्हणाला? पंढरीनाथ जगन्नाथ पाऊस टाकलाय पण.